जा दही साखर घेऊन ये बरं. कायले व बकऱ्या, तुझा आज रिझल्ट आहे ना, पास झालाच पाहिजे ना. चांगला गोड खाशील तर पास होशील. दही साखर न पास जरी झाला असता ना माणूस, तर माझा बाप येती घरी अंडे टाकत नसता बसला, आज कोणत्या मोठ्या पोस्टवर असता. बकऱ्या बापाला तसा बोलतेत का? जेवढा सांगलो तेवढा कर. जा दही साखर घेऊन ये. ठाकरेबाईच्या म्हशीनं दूध देणे सोडलं. आता म्हशीला जाऊन विचारतो काऊन देणे सोडलीस म्हणून. माझे माये, कशी गोष्ट करतेस व तू. बकऱ्या, गावी एकाच ठिकाणी दही भेटते का? तू दहीला टाक चुलीत. माझी धगधग करताय. माझा बाबा कुठं आहे? कोणत्या मूड मध्ये आहे का? रिझल्ट नापास आला तर माझा कसा होते का? मला चांगला कुट्टे वाटते. आई, मला पक्का बेव लागत आहे माझ्या बापाचा. गण्या, तू एक काम कर, जंगलातल्या देवाकडे जा, त्याच्या समोर नारळ फोड आणि आपली बाजू त्या देवाजवळ मांड. मग पाय कसा पेपरामध्ये दन पास होत असत. हो आई, आता जाऊन येतो मी. देवा, भगवंता, हे ईश्वरा, माझा जीवन आज तुझ्या चरणी समर्पित आहे. आज माझ्या पेपराचा निकाल लागणार आहे देवा. मी जर का अमदा पास झालो तर सीधा 21 नारळ वडाच्या झाडाखाली फोडी तुझ्या नावाने. प्रभू, तूच आता माझा गुरु, तूच माझा करता धरता आहेस. जनाची नाही पण मनाची माझी थोडीशी लाज ठेव देवा, लाज ठेव. अरे, घरचे आणि बाहेरचे 4 लोक मला हुंगत नाही, पण आज निकाल आहे म्हणून सकाळच्या रामपटापासून माझ्या घरच्या दारावर लोक उभे आहेत. रिश्तेदाराच्या फोनावर फोन येत आहेत रे प्रभू. कृपा करून मला पास कर देवा, माझा जीव वाचव, लाज ठेव देवा माझी. कसमसे नारळ पक्के फोडीन. नापास झालो तर मला कारा कुत्रा हुंगल नाही. कारा कुत्र्यावरून आठवण आला, घराजवळचा कारा कुत्रा माझ्या पॅन्टवर मुतून गेला. काऊन? त्याच्या समोर मी फक्त अभ्यास करावाचा नाटक केलो म्हणून. अरे, त्या कुत्र्याची वरात तर मी नक्की काढीन, पण प्रभू मला आज पास कर, नाही तर रिश्तेदार माझी वरात काढतील मला खांद्यावर घेऊन. वा वा वा, लोक देवाला ही रिश्वत देवाला लागले वाटते. पास कर, नारळ फोडीन. आहा, अबे तू कोण आहे बे? हे तुझे संस्कार. मोठ्या माणसाला बे म्हणून बोलतेस, जसा काही तू मला ओळखतच नाही बा. माय, साऱ्या सकाळी तू ज्ञान पाजावला आलास का मला? बरं तू मला सांग, तू जर का अभ्यासच करून नशील गेलास पेपरामध्ये तू काही सोडवलास नशील तर देव तरी काय करल? काय करल म्हणजे? मला पास करल. मी त्याची भक्ती करतो ना. आणि मेहनत आणि इमानदारी जर तुझ्या अंगात राहील तर देव तुझी नक्की मदत करल. पण तू कसा आहेस तर साऱ्या जगालाच माहित आहे. जाऊ दे बाबाजी, पाया लागतो तुमच्या वाकून. विश्वास ठेवतो देवावर डोळे झाकून. आशीर्वाद देवा मला अंगावर तीर्थ टाकून. घरी जातो लवकर, नाही तर बाप मारते मला दाबून. जा, भगवान तेरा भला करे. भला केलं पाहिजे म्हणूनच आलोय ती नारळ घेऊन. तो नारळ आपल्या डोक्यावर फोड. नाही का बाबा, दवाखान्यात जाऊन बसेल माझ्या अंगावर चोट. ए गण्या, आता तरी सुधर बे. अबे कधी तर इमानदारीने जीवन जग. आतावरी का लोकांच्या घरी चोऱ्या गेलो का मी? माझा बाप रोज सकाळी 90 मारून मिस्त्रीच्या कामावर जाते आणि सायंकाळी येऊन आम्हाला जेवण चारते. कष्टाचा, मेहनतीचा खातून आम्ही. तू माझ्यासोबत असा उद्धट बोललास? जा, तू शाळेच्या पेपरामध्ये अमदा नापास होशील. हा माझा श्राप आहे. बाबाजी, 2 गोष्टी का बोललो डायरेक्ट तुम्ही? श्राप दिला मला? माझ्या बल्ल्याशी नापास झालो तर पेपरामध्ये नापास झालो म्हणून का झाला? जिंदगीत पास होऊन दाखवीन तुला. पोटा होऊन तुझ्या पोराला नाही माझ्या कंपनीत काम करायला लावलं तर नावाचा गण्या नाही. एवढा कॉन्फिडन्स बाबू, एवढा कॉन्फिडन्स येते कुठून? कुठून म्हणजे 4 लोकांमध्ये उठतो बसतो. तुमच्या पोरासारखा नाही, घरी खाऊन मस्त झोपतो. देवा, माझी माय बिमार आहे देवा, आणि आता माझा रिझल्ट लागणार आहे. मला काही करून पास कर देवा. एक कमी होता तर दुसरा याला. तुम्हाला नापास व्हायचा एवढा भेव आहे तर मग अभ्यास नाही करता आला का बे? माझा बाप बिमार होता तेव्हा. तर मग तुझ्या बापाने तुला अभ्यास नको करू म्हणलं? नाही, माझ्या बापाचा मोबाईल खाली होता तेव्हा तर मस्त गेम खेळलो. आता रिझल्ट जवळ आला तर माझी फाटत आहे. आता माझी माय बिमार आहे पण माझा बाप पुरा टांटून झालाय. सकाळीच एक सुरी पाजवत होता. नापास झालो तर माझा कापतो म्हणे. अबे होते बे, एवढी दुःख भरी कहाणी नको सांगू मला. उठ, देव पास करते आपल्याला. अबे तुमच्या जवळ ठेवा. आमचा काही भला नश होणार तुमच्या सोबत बोलून. चल बेडिंग्या. बाबा गा, एवढ्यानं रागात काऊन आहेस गाज? मला नको विचारू, तू जाऊन तुझ्या माईला विचार. रागात तुम्ही ना माईला जाऊन कायले विचारू जी? पहिलेच बेलना धरून वाट पाहत आहे माझी. तुम्ही सांगा, काव झाला तुम्हाला? जेवण केलास का बे तुला? हो. कायची भाजी केली होती? वांग्याची. आता तुझा बाप का वांग्याची भाजी खाईल का? मग कायची भाजी खातेस? आंब्याची. अगा जोर आणला तो खात जाय ना का चुपचाप.
काय नाही, तू स्वयंपाक करत जा. बहुत जबान चालत आहे बे तुझी. विसरलास का समोर तुझा बाप आहे, दोस्त नाही. आता जर का तू असा बोललास ना तुला विहिरीतच फेकतो. हो मला पोहता येते, अशी लावतो. दोरीने झुलता येते. गरम तेलामध्ये बुचकारीन. रोजच गरम तेलामधले मंचुरियन काढतो हातानं. पोटी गेला रे माझा जोड. अगा बाबा, सॉरी. तुझा रिझल्ट केव्हा लागणार आहे बे? पप्पा या महिन्यामध्ये नशे. मला तर वाटते आमदार रिझल्टच नशे लागणार. भोसडीच्या बापाला चुत्या बनवतेस का बे? अगा नाही का बाबा, डेंग्याने सांगून ठेवलं नाही आज रिझल्ट लागणार आहे म्हणून. भोसडीचा डेंग्या. अबे दोस्त होच का दुश्मन बे? बे लवकर सांग, लागला का निकाल तुझा? नाही बाबा, 1 वाजता लागणार आहे. पास होशील का नाही? कोणाला माहित. आ? होतो पास होतो. नापासही झालो तरी कोणती मोठी गोष्ट आहे का? 2-4 महिन्यामध्ये री एक्झाम दे. बे री एक्झाम देवासाठी तू जिवंत राहिलाच पाहिजे. आता तू नापास झालास तर उद्या तुला जिवंत गाडीन जिवंत. बाबा गा, तू बाप होस का कोणता भैसासूर? अगा नापास झालेले पोरं मोठे होऊन मोठे करोडपती बनतात आणि पास झालेल्या लोकांना नोकऱ्या का न देतात. असा असता तर मी आज ऑफिसच्या खुर्चीवर बसलो असतो. तर खाऊन नाही बसल्या तुम्ही, मुरव्यात झाला का? कपारावर जोडा फेकून मारीन का नाही मला काही नसे माहित. आज तू पास झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. ढोंडिया बाजी करावाला तर नाही सांगायला का बे तुले? अगा बाबा, मी पूर्ण सिद्धतनं पेपर लिहिलो होतो, पण आता तपासणारा कसा तपासते तो कोणाला माहित. नापास झालं तर माझी गलती नाही राहील, त्या तपासणाऱ्याची गलती राहील. तू टेन्शन नको घेऊ गण्या. ऑनलाईन एक मोठी सलाख बनवून ठेवलाव. आता तिले लोहाराकडे पाजरवाले दिलाव. नापास झालास तर तुझ्या ढोंगणात ते सलाख कुचक्या होणार. बाबा, अगं मारावाची पद्धत राहते. पाठीवर 2-3 बुक्क्या मारलास तर काही नाही. सलाख खूप असतो म्हणतेस तर कमी आग होईल का? आपल्या ढोंगणात कुचकून पावा ना. अबे मी का पागल आहो का बे? मग तुला एवढे पैसे लावून शिकवत होता तर कोण म्हणला तुम्हाला शिकवा म्हणून? मी लागलो का तुमच्या मांग? बे शिकशील तर पोट भरशील. हो, नाही तर उपाशिकाने मरणार आहे. मला 2-4 बशी घेऊन द्या, मी 13 की. अबे नापास झालास तर घरी येवाचा तू विचारच नको करू. राशन कार्डावरून तुझा नावच काढतो. बे एकान पोरगा अजून करून टाकीन मी. मुलगा झालास पण जोर नाही गेला का? तुझ्यापेक्षा लोकांचे पोर परवडले बे. कमसे कम बापासोबत असा तर नाही बोलत. अगा बाबा, ज्या वयात तू माझा मित्र बनावातास त्या वयात तू जल्लाद बनून राहिलास का? माझे दुःख कोणाला सांगीन का मी? लोकांना जाऊन सांग तुझे हे चाळे मला पसंत नसेल. आलं 80% पाहिजे तर 80%. 80? तुझ्या बापाने तरी घेतलं होतं का एवढे? शांते, ते सलाख आणून ठेवले तिला गरम कर बरं. माझ्या पोराचा मरण जवळ आलाय. पुऱ्या रिश्तेदाराला फोन करून सांग कांतारांचा एकुलता एक पोरगा वर गेला म्हणून. बाबा गा, अबे गण्या भाऊ, अबे मी पास झालो बे. अबे देवानं माझी ऐकलं बाकी काहीच म्हण. अबे मला पास केलं बे देवानं. आता मस्त पेढे घेऊन वाटतो चौकामंदी. एवढ्यात गेला काम धंदा. अबे जाऊन तुला आपलाच निकाल पाहिलास का बे? आमचा निकाल नाही पाहिलास का? पाहिलो ना, लाल्या टॉपर आहे आपल्या शाळेचा. ताऱ्यालाही 70% आहेत, 70. दिसते 72 पण मारलं 70. बापरे. माले बे गण्या भाऊ, तू बे भोसडीच्या सांग लवकर. तुम्ही का हा नापास झालास बे तू? नापास झालो? मजाकबाजी नको करू डेंग्या. बे हो का बे, नापास झालास तू? न सवी दिले 80%. 80 मी नापास झालो. तुला किती टक्के भेटले बे? 85% भेटले मला. बे मग मी तुझा पेपर पाहून लिहिलो होतं ना बे, मी कसा नापास झालो? आणि आपण तर अभ्यास सोबतच करत होतो बे. तुम्ही तर कोणीच अभ्यास नाही केल्या. मस्त बियरा पिऊन झोपत होत्या. तरी तुम्ही पास झाले आणि मी नापास झाल्यावर तुम्ही मला धोका दिला. अबे लाल्या, मला का सांगतेस बे? मी पहिल्यापासून आपल्या शाळेतला हुशार विद्यार्थी आहो. अभ्यास नाही करता आला का बे गण्या भाऊ? बे चला आपापल्या मायबापाला सांगू आपण पास झालो तर. अबे माझ्या बापाला जाऊन नको सांगा कोणी. अबे माझ्या बापाने गरम सलाद करून ठेवलं नाही. नापास झालो तर माझ्या ढोंगणात कुचकतो म्हणे. अबे तुम्हाला माहित नसे भाऊ, माझा बाप पुरा राक्षसाचा अवतार घेऊन ठेवलं नाही घरी. पहिलेच माझ्या मायनं वांग्याची भाजी केलं तर त्याचा राग माझ्यावरच काढते का गाण. आम्ही का करून दे? आता आम्ही पास झालो तर पेढे तर नेऊन देवाच लागेल ना तुमच्या घरी. अबे मला पहिलं अंडरग्राऊंड होऊ दे. मला लपावा लागते. आता लपावा लागते. हो, मी चाललो आता जंगलामध्ये. संन्यास घेतो भाऊ. आता मी नाही येत बापू घरी. अबे का होते बे 2 दिवस मार खावाचा, 3ऱ्या दिवशी जशीची लंका तशी. बे काय ना हो बे गण्या भाऊ, चल. आता नापास झालास म्हणून का झाला? उद्या पास होशील. उद्या पेपर का तुझ्या बापाने ठेवलं होतं? चांगला मोटिवेट करत होत तर. गण्या भाऊ तू हिम्मत कर. घरी चल घरी. नाही जात बापू घरी, नाही तर पप्पा बनवते मला परी. आणून ठेवलं सलाकीची छडी. छडी पडी गण्या मरी. एवढ्यात जाओ, मी जातो जंगलामध्ये.
म्हणून म्हणलं होतो अभ्यास करावा म्हणून, पण नाही. चोचले पासून तुम्हाला वेळ भेटल तवा ना. अबे कार्या, त्या कोणचा कार्या बे, मी चांगली फेऱ्यान लवली लावत आहो तरी. अरे भोवतीच्या तू कारास आहेस. टेंग्या, आपण एक काम करू का? माझ्या मार्कशीटला आपण प्रिंटिंग मशीन मध्ये जाऊन चेंज करू का? नापासचा पास करू. या लालेले फोटो एडिट करता येतात ना. मी अशा गलत कामामध्ये तुम्हाला साथ नाही देऊ शकत रे बापू. देणं बे साथ, मग कोंबडा कापू. बे माझा बाप बहुत मारल बे माल. काही तर करावं लागेल ना आपल्याला. नापासचा करून पास, बाप म्हणेल पोरा शाबास. शाबाशी कोणत्या कामाची बे गण्या भाऊ? गण्या भाऊची मदत करायला पाहिजे रे डेंग्या. गण्या भाऊ मी तुझ्या सोबत आहोत, चल आपण जाऊन करू. चल कार्या. ए गण्या भाऊ, माले थांब. आता मी येते एकटा का करू? थांबा मी येतो. अबे गण्या, का लागला बे तुझा निकाल? मला माहित आहे बापू, तू नापास झाला असशील. पप्पाजी, विश्वास ठेवा लागते पोरावर. पण तू दुनियेवर विश्वास ठेवतेस, माझ्यावर कुठे? बे गोष्टी नको सांगू, निकाल सांग निकाल. हे घ्या लड्डू खावा, तुमचा पोरगा पास झाला ना. हा गोष्ट करतेस बे गण्या, तू पास झालास. पण का तर पासही झालो आणि उद्या नोकरी लागते मला. अबे कमी फेक बे गण्या भाऊ. अबे समजून येईल का बे तुझ्या बापाला? मला तर तुझ्यावर विश्वासच नसे बसत गण्या, खरंच तू पास झालास. आपल्या टकल्यावर एक आपल्याच हाताने तपन थापड मारून पावा, म्हणजे विश्वास बसेल तुम्हाला. अजी पप्पा, पास झालो मी, पास. किती भेटले बे टक्के? आता तुम्ही सांगा बरं मला किती भेटले असतील तर? 35. क्या पप्पाजी, कर दी ना छोटी बात. क्या बेडेंग्या, माझ्या बापाला बीडीचा बंडल घेऊन ये. बहुत दिवस आहे माझ्या बापानं सुखाची बीडी नाही पेलन. बस त्याचा पोरगा पास झाला, त्या खुशीमध्ये बीडी पेईल. अबे गण्या, पर्सेंट सांग, तुला टक्के किती भेटले? 92. थोड द्यात गेला. अबे हार्ट अटॅक येईल ना मला. खोटा बोलतेस का बे? अजी नाही जी पप्पा, खोटा बोलून मला का भेटल? उलट तुम्ही मला असा सुतवाल. जिंदगीत मी दुबारा बोलायच्या लायकीच नाही राहील. माझ्या मेल्या आजीची कसम घेऊन सांगतो, 92.80% भेटले मला. वा 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 वा, माझा पोरगा पास झाला. अबे गण्या, लगेच खुश झालो मी. मला वाटला होता का तू साले नापास होशील, पण नाही, तू ना कमाल केलीस बा. पाहना लागेल तुले. कमाल गण्याने नाही, माझ्या कम्प्युटरने केलं. म्हणजे तुमचा पोरगा नापास झाला. तुम्ही याला कुत्र्यासारखा माराल या भीतीनं हा माझ्या नेट कॅफे मध्ये येऊन आपली मार्कशीट एडिट केलं आणि तुम्हाला येऊन सांगलं का पास झालो. तो गण्या, हे गोष्ट खरी आहे का बे? अजी पप्पा, का बे डेंग्या? अबे लाल्या काल्या पर.